यार, किती विचार करतोय तू. जमेल ना सगळं मनासारखं? कसं जमणार? लग्न होऊन पहिला दिवस झालाय यार. तिला काहीच येत नाही. स्वयंपाकघरात तिला पाठवले का तर परंपरा म्हणून शिरा बनवायला. ऑनलाईन शिरा कसा बनवायचा आहे मी तुला दाखवून आलोय आता. एक मिनिट, तुम्हाला इथे कशाला बोलवले? कियाराबद्दल पुढे काय करायचं याचं डिस्कशन करणार आहोत ना आपण. मध्येच काय अमृत वगैरे? हो, कारण अमृतामध्ये आल्यानेच माझं आणि किवचं त्रांगडं झालंय सगळं. आम्हाला मनाविरुद्ध लग्न करावं लागलंय, मला आणि अमृताला. त्यामुळे जोपर्यंत हे सगळं सॉर्ट होत नाही ना, किव सापडत नाही ना, काहीच क्लिअर होणार नाही रे मला. आणि तुला तिचा पत्ता लागत नाहीये, कसं सुटणार आहे सगळं? मला माझं गट फिलिंग सांगते पण किव नक्की काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे यार. अदरवाईज ती मला कॉन्टॅक्ट केल्याशिवाय राहणं शक्यच नाहीये. ती कुठेतरी अडकून पडली डेफिनेटली. हो ना, ती कियारा तिकडे अडकली आहे आणि ही अमृता तुझ्यासाठी शिरा करते. खरंच यार, ही सिच्युएशन ऑड आहे. माई मी असू दे, मी करते, तू बाहेर जा. फोडणी करते, तुला ठसका लागतो ना, जा. भाग्यश्री आणि अमृता पानं वाढतायत, मी मदत करू त्यांना? भाग्यश्री आणि अमृता पानं घेत आहेत म्हणजे घेतली पानं त्यांनी. वा 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 वा, फोडणी, माईंच्या हातची फोडणी. वा वा, हा वा, म्हणजे काय खमंग फोडणी करता माई. वासानीच ना असं पोट भरून जात, असं तृप्त होतं मन. म्हणून तर घरातले सगळे पुरुष आम्हाला सांगत असतात, माईंच्या हातची चव ती माईंच्याच हातची चव. तुम्हाला जन्मात हे जमणार नाही. अगं त्यात विशेष काही नाहीये, असतो एकेकाचा हात. हो माई, पण मग आपण असं म्हणायचं का की तुमच्यापेक्षा अमृताचा हात वरचढ आहे? तिचं केवढं कौतुक केलं अण्णांनी, आणि तुम्ही एवढं प्रेमाने एवढे चविष्ट पेज बनवली होती. नको म्हणाले अण्णा. खूप वाईट वाटलं माई, नाही आवडलं मला. हाच विचार ना सारखा मनात घोळतोय म्हणून बोलले, माफ करा. माई, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. माई, रस्सा तयार आहे, लक्ष ठेव. उकळी आल्यावर बंद करून टाक. आणि तुम्ही सगळ्यांनी जेवायला घ्या बाहेर. पुरुषांचं झालं की लगेच तुम्ही बायकांनी पण जेवून घ्या. माझ्यासाठी थांबू नका, त्यांच्यासाठी खिचडी घेऊन चालले मी. लक्ष ठेव. माझ्या फोडणीचा ठसका असा ठणझणीत लागलाय ना, पण सांगणार नाहीत आणि चेहऱ्यावर दाखवणारही नाही.
अमृता ताट कसं वाढायचं माहितीये ना तुला? कसं म्हणजे? नॉर्मल. आपण नेहमीच असं वाढतो तसंच ना? अगं म्हणजे ताटात आधी सगळ्यात वर मीठ वाढायचं, मग डाव्या बाजूला लिंबू, लोणचं आणि कोशिंबीर, आणि उजव्या बाजूला आमटीची वाटी आणि मग भाजी. अगं पण कुणाच्या उजव्या बाजूला, कुणाच्या डाव्या बाजूला? अगं असं काय करतेस? आत्ताच तर तुला सांगितलं ना ताट कसं वाढायचं. चला झालं का ग वाढून? अगं कसं ग, परत सगळं चुकीचं वाढून ठेवलंस ना. जाऊ दे, जा पटकन पाणी घेऊन ये, मी बघते बाकीचं. दे. काकू मी दुसरं ताट वाढते ना. नको, परत काहीतरी गोंधळ घालून ठेवशील. जा पाणी घेऊन ये. पाईंची बोलणी खायची आहेत का? नाही ना, जा घेऊन ये पाणी, मी वाढते सगळं. दे. भाग्यश्री ना कधी वाढायला शिकणार आहे ना खरंच तू. काय झालं? नाही काही नाही आई, मी वाढते ना. तुला येतं का डावं उजवं? साधारण माहितीये, मी तुमचं बघून वाढते. ठीक आहे. तू सूप केलंस ते अण्णांना आवडलं, फार बरं झालं. माझं टेन्शन कमी झालं त्याच्यामुळे. येत होतं आधीपासून तुला? हो, ऍक्च्युली शिऱ्याचा बेत फसला ना आपला. तुम्हाला माहितीये, एकदा ना माझ्या आईला बरं नव्हतं, त्यामुळे मी आणि बाबांनी मनाला येईल तसं सूप बनवलं आणि ते छान झालं. सो तेव्हापासून ते आमचं पेटंट सूप बनलं. आम्हाला कधी बोर झालं ना की आम्ही नूडल्स आणि सूप बनवून खातो. बरं झालं बाई. अशा जर सगळ्या बिघडलेल्या रेसिपी आहेत ना, तर सगळ्या आठवून ठेवा. कामी येत आहेत आपल्याला. आणि आपल्या घरात ज्या पद्धतीने स्वयंपाक होतो तो पटकन शिकून घ्या आता. शेवटी हृदयापर्यंत जायचा मार्ग हा पोटातून असतो. काय आईला फोन केलास का? नाही, कर आणि सांग आपली बिघडलेली रेसिपी कशी मस्त कामाला आली येते. आले, मी आमटी घेऊन येते. ठीक आहे. हॅलो. हॅलो आई. काय हे अमृता? अगं किती वाट बघायची तुझ्या फोनची. गेलीस तेव्हा कळवलंस, त्यानंतर तुझा फोन नाही, काही नाही. काळजी वाटत होती ग. कसं आहे तिकडे सगळं? ठीक आहे. खूप उदास वाटतंय बाळा तुझ्याशिवाय. घर कसं अगदी सुनं सुनं वाटतंय. तुझ्या बाबांना तर तुझ्याशिवाय एक क्षणही चैन पडत नाहीये बघ. सकाळी उचकी लागली त्यांना, तेव्हाच म्हटलं नक्की अमृता आठवण काढत असणार. आई कसं आहेत बाबा? मनाला खूप लावून घेतलंय ग त्यांनी. त्यांना असं वाटतंय की हे सगळं त्यांच्यामुळेच झालंय. मी आणि भाऊजी खूप समजावतो त्यांना, पण अगं नाहीच ऐकत. सारखे गप्प गप्प असतात बघ. आई बीपीच्या गोळ्या घेतायत ना ते वेळेवर? हा म्हणजे घेत असतील. अगं घेत असतील काय, तू लक्ष देत नाहीस का? मी होते तेव्हा बरोबर लक्ष द्यायचं. अगं मग तूच कर ना फोन त्यांना, त्यांना बरं वाटेल ग. बरं ऐक ना अमृता, मी काय म्हणते, तू आई मी नंतर करते, मला आता जावं लागेल.
अमृता, अमृता, केलास का घरी फोन? हा? हो केला. काही प्रॉब्लेम आहे का? नक्की? ये. आता समाधान झालं जीवाचं. हो ना, झाली ना तुमच्या मनासारखी खिचडी. हो, मऊ हलकी. तुम्ही का बसला तिथे? जेवायला नाही का जायचं? तुमचं जेवण झाल्याशिवाय मी कधी जेवते का? आणि तुम्ही हिंडते फिरते झाल्याशिवाय माझ्या घशाखाली घासही उतरणार नाही हो. घ्या, सावकाश. हा, म्हणजे नंतर मला तुमच्या उशाशी बसावं लागणार नाही हो, काही काय. बघा, माझ्या तब्येतीची काळजी घेता घेता तुमच्या तब्येतीची अडचण नका करू. नीट वेळच्या वेळी जेवत चला. आपल्या जेवणाकडे दुर्लक्ष नका करू. नाही करणार. बाकी सगळ्यांची जेवणं झाली का? बसलेच सगळे बाहेर जेवायला. त्यांनी सुरुवात केली जेवायला, मगच इथे आले हो. मलाही घेऊन चला तिकडे. अहो चला ना. नको, आत्ता नको. थोड्या दिवसांनी जाऊया बाहेर. जरा आराम करा. आत्ता कुठे जरा बरं वाटायला लागलंय तुम्हाला. हो, आराम करून करून कंटाळा आला आता. आणि मी काही हुशारी करून एकटा जात नाहीये. तुम्हाला सांगतोय मला घेऊन चला म्हणून. तुम्ही काही तुमचा हट्ट सोडणार नाही. नेते हो बाहेर, पण आधी एवढी सही खिचडी खायची, मग नेते बाहेर. मला सगळ्यांशी थोडस बोलायचंय. सगळे एकत्र असलेले बरे ना? असं काय बोलायचंय तुम्हाला? मला घेऊन तर चला तिकडे. नाही, लोणचं. लोणचं आवडत नाही मला. मृदुला मला पापड. भाजी आवडते पण मला.
सावकाश. बसा 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 बसा. जेवणावरून उठू नका. पडून पडून कंटाळा आला आणि जेवताना तुम्ही सगळे एकत्र भेटाल म्हणून आलो. कामाशिवाय रिकामं राहायची सवय नाही ना. काय पेढीवर तर सगळं व्यवस्थित आहे ना? हो हो अण्णा. आता आजपासून रोजच्या प्रमाणे रात्री माझ्या खोलीत येऊन हिशोब द्यायचा. हो. आणि आनंद, हे बघ, गिऱ्हाईकांच्या सगळ्या पेंडिंग ऑर्डर्स पूर्ण करायची जबाबदारी तुझी. हो. वाटल्यास अक्षयला हाताशी घे. मला ठाऊक आहे, गेले काही दिवस तुम्हाला खूप त्रास झाला, धावपळ झाली. खूप मनस्ताप झाला. पण आता आपण सगळं मागचं विसरून जायचं. नव्याने छान सुरुवात करायची. नव्या सुनेला हे घर आपलं वाटलं पाहिजे, हे आपण बघायचंय. येतंय ना तुमच्या लक्षात? आणि हो, त्या दिवशी पूजा राहून गेली. पण त्या पूजेच्याच दिवशी तर मी आलोय ना आता. हे पहा, शुभ कार्याला उशीर नको. साधना, आपण उद्याच करूया पूजा. बर. अनंत, नो. गुरुजींना तू तसा निरोप दे. हो. उद्या पूजा झाली की अक्षय आणि अमृताच्या दाम्पत्य जीवनाला सुरुवात होईल. अरे वा. अरे अगं बाई, सॉरी. किती अहो चुकून हे हे पाणी लाव लगेच, नाही तर ते डाग नाही जाणार नाही ते. कसं माझ्या अभिनंदन, नॅपकिन ठेवायची विसरले मी. जरा बाजूला होशील का पटकन?
आहे नॅपकिन? नाही नाही आत पण नाहीये. नाही मी घेतो. दे का ते? घे. प्रत्येक वस्तूची एक जागा असते आणि ती तिथेच सापडावी लागते. काकू अगं नको 4 साड्या नवीन घेईन मी मृदुलेकडून. अरे असू दे रे लेकरा, काय तू. काकू मला एवढंच म्हणायचंय, जी वस्तू ज्या जागी असेल ना तर ती लगेच सापडते. याचा अर्थ तुला कळला नाहीये. जशी गोष्टीची जागा असते ना तशीच ती माणसाची सुद्धा असते. मला सांग, अण्णांनी काय सांगितलंय तुला? तुला उद्या पूजेला बसायचं आहे. तुझ्या शेजारी बसणार कोण? तर ती. म्हणजे त्यांनी ती जागा घेतली बळजबरीने. पण खरी जागा कोणाची आहे? हा बघ, उमटलं ना डोळ्यात? कियाराची आहे. तिचा हक्क आहे तो, कारण तिचं नितांत प्रेम आहे तुझ्यावर. तिला तुला शोधायला हवं. जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी तिला शोधून काढायला हवं. हे बघ अक्षय, मला कळतंय तुझं लग्न झालंय म्हणून तुला जरा तू संभ्रमात आहेस, पण नको, अजून वेळ गेलेली नाहीये रे. त्या मुली ज्या प्रेमात असतात ना, वेड्या असतात हा, चुरून चुरून मरतात, नाही तर स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करतात. म्हणून कियाराला लवकरात लवकर शोधून काढ. माझा पूर्ण सपोर्ट आहे रे तुला, देवा शपथ सांगते, पूर्ण सपोर्ट आहे तुला. नाहीतर मला सांग, तुम्ही जेव्हा अमृताला घेऊन घरी परत आला तेव्हा मी एवढा तमाशा केलाच असता का? केला एवढ्यासाठी तर केला. बरं, या मुलीला, या अमृताला सुद्धा लग्न करायचं नाहीये. तू तिला घेऊन आलास, आणलं नसतंस तिला घरी तर तुझा मार्ग मोकळा नव्हता का? कसं नाही लक्षात ये? हे बघ, एवढं काही विचार करण्यासारखं नाहीये. कटू असलं तरी हेच सत्य आहे. तुला कियाराला शोधावं लागणार. हे बघ, तू उंचीने माझ्यापेक्षा मोठा झाला असलास ना तरी माझ्यासाठी जसा माझा अनंत तसाच तूही. पुतणे असलास म्हणून काय झालं आठवतंय? अनंत माझ्याकडे बेसनाचा लाडू मागायचा आणि त्यालाच पहिला हवा असायचा. तर चोरून त्याला न सांगता त्याच्या आधी मी तो तुला भरवायचे. आठवतंय? तीच काकू आहे रे मी आजही. जीव तुटतो रे बाळा तुझ्यासाठी. त्यांना नाही पटत कोणाला. असं ऐक, कियाराला शोध. तुझी आणि कियाराची ताटातूट झालेली मला हे बघवणार रे. मला नाही सहन होणार. चेहरा बघ, कियारा आयुष्यात होती तेव्हा चेहरा सासायचा रे तुझा. आणि आता ही आहे तर शोध, कियाराला शोध. नको रे बा, घ्याय ना, शोध शोध तिला. वा,
नातं टिकवण्याची गोष्टी तू मला सांगू नकोस. लग्नाच्या पहिल्या दिवशीच आपल्या मुलीला त्यांच्या घरातून निघून जावं लागलंय. खरं बोललं की झोमतं माणसाला. बरोबरच आहे. अरे अरे दादा, मी अमृताला सांगत होते की खोटे खडे विकणाऱ्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार करूया म्हणून. बेबी काय बेबी? माई घाडगे कोण? मीच. काय झालं? तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनला यावं लागेल. कशासाठी? तुमच्या विरुद्ध लेखी तक्रार आहे अमृता प्रभुनेच्या संदर्भात. नक्की काय काय झालं? मुलाची किंवा मुलीची लग्नाला संमती नव्हती का? अमृताला हे लग्न मान्य नव्हतं. ते भर मंडपात त्या दिवशी तिने तुम्हाला सांगितलं, तुम्ही काही सांगितलं मला. माई, माई हं? माई राहू दे ना ते सगळं, मी करते ना थोड्या वेळाने. माई ऐका ना माझं. चहा झाला ना की चहा घ्या, मग वाटलं तर काम करा, बरं वाटेल तुम्हाला. कसं इम्प्रेशन मारायला जमतं ना हिला कोण जाणे. सारखे आपले नाही 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 नाही. माई, माई आज घरात पूजा पण आहे ना. अगो बाई, पूर्णपणे विसरून गेलो आज पूजा येते. साबुदाणाही भिजवायचा राहून गेला. आज आपल्या सगळ्यांचा उपवास, खिचडी लागेल सगळ्यांना. हो माई, त्यात काय एवढं. आपण एवढ्या सगळ्या जणी पहाटे उठतो, त्याचा फायदा काय सांगा. आत्ता भिजत घालू ना साबुदाणा. खिचडी करायच्या वेळेपर्यंत साबुदाणा अगदी छान भिजलेला असेल. अगं, रात्री भिजवलेला साबुदाणा आणि आत्ता भिजवलेला साबुदाणा याच्यात काही फरक आहे की नाही? हे असलं आपल्या घरात काही चालत नाही. नेमक्याच कशी विसरले कोणाच ठाऊक. आणि पहिला घास घेतल्या घेतल्या अण्णा चिडतील, ठाऊक आहे ना तुला. त्यांना लगेच कळतात ह्या असल्या गोष्टी. आणि मग माहितीये ना काय होईल ते वसुधा. काल तरी आठवण करायची होती मला. माई, नका ना टेन्शन घेऊ, मी रात्रीच साबुदाणा भिजत घातलाय. बर, वसुधा, जरा चहाचं बघ ना. आज अमृताला उपवास करावा लागेल. सांगितलंस का तिला? हो, सांगितलंय मी माई.
आणि ती तयार सुद्धा झालीये. पण वेळेत उठणार आहेत का अमृता मॅडम? हो, उठलीये आणि आवरतीये सुद्धा. मंगळसूत्र अमृता, जरा दरवाजा उघडतेस का ग? माझं मंगळसूत्र आत राहिले. ते घातल्याशिवाय मी खाली नाही जाऊ शकत. प्लीज उघड ना दरवाजा. हो आले. हे काय, तुझी अजून आंघोळ झाली नाहीये? अमृता, काल वाचलीयस पण आज वाचणार नाहीयेस हा तू. आणि लक्षात आहे ना, आज आपल्या घरी पूजा आहे. तुला बसायचंय पूजेला. लवकर तयार हो आणि खाली ये. ओके. ए ऐक ना, पूजेसाठी कुठली स्पेशल साडी अशी नेसायची आहे का? म्हणजे काही असंच काही नाही, पण हो, चुकूनही काळ्या रंगाची साडी नेसू नकोस हा. कारण मी अशीच काळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यानंतर जो काही माईंचा ओरडा बसलाय ना मला, तो मी आयुष्यभर विसरू नाही शकणार आहे. तुला माहितीये, आता जेव्हा संक्रांत असते ना, तेव्हा मी मुद्दाम माईंना विचारते, आज काळी साडीच नेसायची आहे ना? मी जाते, तू ये लवकर. ए ऐक, प्लीज माझ्यासाठी चहा राखून ठेवशील? कारण आवरल्यानंतर चहा प्यायची सवय मी कशी बशी लावून घेते आणि त्यानंतरही चहा मिळाला नाही तर नक्की मला वेड लागेल. अगं, आणि सगळ्यांसमोर जाऊन मला चहा द्या असं मागण्याची हिंमतही राहिली नाहीये माझ्यामध्ये. ते माहितीये, मी जाते आणि चहा ठेवते तुझ्यासाठी, पण लवकर खाली ये. थँक्यू. आता बस आतच. एक दरवाजा बंद केलाय म्हणजे आता दुसरा दरवाजा उघडायचा, घराच्या बाहेरच्या दिशेने जाणारा. बस. अक्की, या घराने मला एक्सेप्ट करू नये एवढी वाईट आहे का मी? मी असं म्हटलंय? तुम्हाला माझ्या केपेबिलिटीजवर शंका आहे का? प्रश्न तुझ्या कॅपेबिलिटीचा नाहीच आहे मुळे, प्रश्न संस्कारांचा. एक मिनिटही नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय मी. अक्की, प्लीज डोंट लिव्ह मी यार. मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अँड आय एम नॉट गोइंग टू लिव्ह यू. तुझ्या डॅडींनी उद्या लग्नाला नकार दिला तर मग आपण पळून जाऊन लग्न करायचं कन्फर्म. तू पंकजच्या टच मध्ये राहा. सपोज डॅडींनी नकार दिला तर
तर पंकजला मी कळवीन, तू त्याला जाऊन भेट, मी तुम्हाला दोघांना गाठीन आणि मग आपण जाऊन लग्न करायचं. वॉट एव्हर. हे बघ, प्लॅन ए असो का प्लॅन बी, लग्न आपण उद्याच करायचंय. येस. लव यू अक्की. लव्ह यू टू. दादा फोन घे, तुझा वाचतोय यार. अरे फोन घे ना प्लीज. आणि सायलेंटवर टाकत जा ना यार, झोप मोड होते. हॅलो आई. अगं एवढ्या सकाळी कशाला फोन केलास आणि घरातल्या घरात फोन? कान देऊ नको रे, पटकन गच्चीवर ये, खूप महत्वाचं काम आहे, ये. आई आई ग आत्ता उठतोय मी. अरे बाबा चर्चा करू नको, सांगितलं ना. अगं पण ये वरती, आणि हो वरती येताना गपचूप ये, कोणालाही सांगत बसू नकोस हा. निघ हे काय आता नवीन? निघ. बघ किती वेळा तुला सांगितलंय ग, 2 भाग करत जा बटाट्याचे, म्हणजे अशी वाफ अंगावर येत नाही. भाजला ना हात. 2 भाग केले असते तर गार झालं असतं. बरं राहू दे राहू दे, मी करते ते, तू दुसरं काहीतरी काम कर. हा काय करू माई? तू ये इकडे, दाणे सोलायला मदत कर मला, ये. माई, दाणे गरम नसतील ना? नाही ग बाई, ये तू हे कर, मी ते करते, ये जा. आणि वसुधा कुठे? तुझी सासू कुठे आहे? आई साडीला इस्त्री करून येत आहेत खाली. पडतेस तू. झालं ना आता अक्षय आणि अमृताचं लग्न झालंय ना, काय मिळणार तुला हे सगळं करून? हा अगं आज पूजेच्या दिवशी सुद्धा हे नको ते उपद्व्याप करतेस तू. तुला काय करायचंय? मी पूजेच्या दिवशी काय करायचं आणि तू सांगणारा कोण? आणि तुला जेवढं सांगितलं तेवढं काट. मी नाही करणार. अच्छा ठीक आहे, मग मी अण्णांना जाऊन सांगते नातवाचे पराक्रम. काय आठवत नाही? गेल्या महिन्यात पेढीच्या हिशोबात जे आपण फेरफार केले आणि त्याची सगळी वरकड मलाई जी आपण खाल्ली आहेत ते. मी? हो तूच. अक्षर कोणाचं आहे तिकडे? तुझं. माझा काय संबंध? आणि तसंही अण्णांनी सांगितलं ना सगळे हिशोब दाखवायला. दाखवते त्यांना तुझा हिशोब. देऊ तुझा हिशोब? चालेल? बर सांग आता काय करायचंय सांग. आता कसं काही नाही रे, खूप सोपी गोष्ट करायची. तुझ्या खोलीत जायचं, तुझा जो दुसरा मोबाईल आहे ना तो घेऊन यायचा आणि त्याच्यावर ना एक मेसेज टाईप करायचा आहे अक्षयला. अक्षयला मेसेज करायचा माझ्या दुसऱ्या मोबाईलवर? हो. आई अगं जा, निघ जा, नाहीतर अण्णा आणि जा. परत परत तीच पूजा, तेच सगळं. अरे कधी संपणार आहे? मला कंटाळा आहे सगळ्याचा. काय करू शकत नाही पण मी. किती वाटलं तरी मला काही करता येणार नाही या घरात. कधीच काही करता येणार नाहीये. मला परत पूजेला बसावंच लागणार आहे.
काय अक्षय, मी कोण आहे याचा विचार करू नकोस. मी काय म्हणतो आहे याचा विचार कर. हा काय प्रकार आहे? तुला कोण सांगतं स्वतःच्या डोक्याने काही टाईप करायला? मी इथे आहे ना. मी सांगते तसंच लिहायचं. सांगा. सांग म्हणजे तू हे करू दे, विचार करू दे मला. कसं आहे, कियारा स्वतः मेसेज टाईप करते असं वाटलं पाहिजे. मग हे हा लिही की मी मुंबईत परत आले. मी मुंबईत परत आले. हा, त्याच्यानंतर 3 टिंब दे. आणि मग काय लिहायचं? मग लिही की मी वसंत विहार, आता थोडं जाऊ. मी ठाण्यात परत आले अक्षय. लिही. नाही होऊ दे ना तुझं. मी ठाण्यात परत आले अक्षय. पाठव. मी मुंबईत परत आले. मी ठाण्यात परत आली आहे. लिही. मी वसंत विहारच्या जिम मध्ये आहे आणि तिथून निघाले की आपल्या नेहमीच्या ठिकाणी तलाव पाळीला तुला भेटेल. लिही. मी आता वसंत विहारच्या जिम मध्ये आहे. इथून निघून तलाव पाळीवर जाईन. अरे हा काय प्रकार आहे? आई तू सांगितलेलंच लिहिले. वाच. तुला जर भेटायचं असेल तर आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर पड. आत्ताच्या आत्ता असं लिहिलंयस ना? बघ. ते दिसत नाही म्हणून हो ठीक आहे, लिहिलंयस. झालं? हो. जाऊ मी? नाही, सांगायचंय अजून. हा तुझा मोबाईल, हं. हा आत्ताच्या आता इथेच स्विच ऑफ करायचा आणि लपवून ठेवायचा. कारण घरात माझ्या व्यतिरिक्त इतर कोणालाही माहिती नाही की तुझ्याकडे दुसरा फोन किंवा दुसरा नंबर आहे आत्ता. अरे काय म्हणजे? तुझंच भलं होणार आहे माझं ऐकलंस तर. जाऊ? गुणाचं लेकरू. जा. अक्षयराव घाडगे, ही तर फक्त सुरुवात आहे हो. पुढे पुढे तुला जर मला आत्ता भेटायचं असेल तर आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर पड. घेऊ तू परत आलीस. तू परत आलीस. मला माहिती होतं तू परत येशील म्हणून. तू नाही राहू शकत माझ्याशिवाय. मला माहित होतं की मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. मला आत्ताच्या आत्ता भेटायचंय तुला. कुठे भेटू तुला मी? काय करू मी? इथून कसा बाहेर पडू? मला भेटायचंय. इथून बाहेर कसा पडू? पण ज्या अर्थी ती मला मेसेज करते त्या अर्थी तिला फोनवर बोलणं शक्य नाहीये. मग कदाचित मी केलेल्या मेसेजचा रिप्लाय पण ती वाचू शकणार नाही. अमृता उठली का ग? हो उठलीये काकू. पण तिला चहा घेतल्याशिवाय काही सुचतच नाही. तिचा प्रॉब्लेम. काकू भाऊजी तयार झालेत का? म्हणजे पूजेला बसायचंय ना त्यांना. काय ग होतीस कुठे इतक्या वेळ? ते यांच्या कुर्त्याला इस्त्री करायची होती ना,
आणि एवढी घाई 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 घाई, त्या घाईघाईमध्ये माझा हात पण भाजला माहितीये. पण काय इस्त्री करत असताना मला सगळी इकडची कामं आठवत होती ना, त्यामुळे जरा ते केवढी धावपळ आहे. आज पूजा आहे ना आपल्याकडे, माझ्या वाचून कुठलं काम अडायला नको म्हणून एवढी सगळी घाई. अगं उत्सव मूर्ती कुठे आहे अमृता देवी? आई ती येते आवरून. अजून? अगं अर्धा स्वयंपाक तयार झाला आपला, तरी कमाल आहे. हे नाही चालणार नाही का ग, आपल्या शिस्तीत हे बसत नाही. हा मी बघून येते काय करते. तू थांब, मी जाऊन बोलवून येते. नको, वसुधेला जाऊ दे तिला बघायला. आणि अक्षय तयार झालाय का तू बघून ये. जाते. अरे अक्षय कुठे आहे? आवरून झालं की नाही त्याचं? काकू तू केव्हाच खाली गेलाय? हं? हो आय थिंक आवरून झाले त्याचं. अरे पण मग तो पण ठीक आहे, मी बघते कुठे आहे ते. हो. कुणी आहे का? मी अडकली आत. आई प्लीज मला बाहेर काढा ना प्लीज. कुणी आहे का? प्लीज बाहेर काढा कुणीतरी. काढू हा काढू, फार घराबाहेरच काढू. पण माईंना सांगायला लागेल की अमृता रूम मध्ये नाहीये. बस वाट बघत. माई इथे ठेवते हो, लागलं तर घ्या. काय हवंय का अजून? नाही, दसरा आहे, घरात सत्यनारायणाची पूजा आहे. सगळं माझ्या लक्षात आहे. पूजेची सगळी तयारी झालीये, नका काळजी करू. आणि आता भाग्यश्रीला हाताशी धरून तोरणही बनवते हो नेहमी सारखी. ते सगळं असणारच आहे. अंगवळणी पडलंय आता इतक्या वर्षात. हो. अमृताचा पहिला दसरा आहे. जे तुम्ही विसरणार नाही, पण म्हटलं आठवण करून द्यावी. तेव्हा तिची ओटी भराल त्यावेळी एक छानसा सोन्याचा नाजूक दागिना द्या तिला. लग्नानंतरचा पहिला सण, 3.5 मुहूर्तांपैकी एक दसरा. पिढीवर गडबड असणार आहे, पण तेवढ्या आठवणींनी दागिना काढून ठेवा. हो, देवदत्ताला सांगून मागवून घेईन. आणि तसंही आपण कुणाला साधी आपट्याची पानं देत नाही ना हो. घरातल्या प्रत्येकाला आपण सोन्याची पानं देतो. अमृतासाठी सुद्धा एखादा छानसा नाजूकसा दागिना देईन. सगळं रितसर होईल, नका काळजी करू. तुम्ही आता आराम करा, मी बाकीची तयारी बघते. झाले का?
कशी ग तू दे इकडे. काय ग तू हे बघ, हे असं दुमडायचं आणि मग ते ह्याच्यात घालायचं. लागलंय का खूप? नाही माई. आणि त्याला कळलं का? आणि आता हे फूल घ्यायचं आणि ते घालायचं. आता लक्ष दे बरं का सगळ्याकडे. दसऱ्याची सुद्धा सगळी तयारी तूच करायची आहेस. हळूहळू लक्ष द्यायला हवं की नाही? मग माई मी करू आता. घे. माई माई काय झालं? माई काय काय ही अमृता नाहीये तिच्या रूम मध्ये. अगं असं कसं होईल? अशी कशी कुठे जाईल इतकं सगळं झाल्यावर? हो खरंच सांगते मी रूम मध्ये बघितलं, तिथे नाही म्हणून मग इकडे तिकडे सगळीकडे बघितलं, ती नाहीच आहे. अगं पण कसं? मृदुला तू जाऊन बघ अक्षयच्या खोलीत आहे का ती. आणि नसेल तर अक्षयला म्हणावं. अक्षय सुद्धा रूम मध्ये नाहीये. काय? अगं हे झालं. मला नाही वाटत यांच्या लग्नाच्या निमित्ताने जो आपण सत्यनारायणाचा घाट घालतो तो वारंवार तो कधीतरी तडीच जाईल. पूजा म्हटली की यांनी गोंधळ घातलाच पाहिजे दोघांनी. भाग्यश्री तुला लाडावून ठेवले. तुझ्या खोलीत झोपली होती की नाही ती? हो आई, माझ्याच खोलीत होती ती. पण माई मी सकाळी उठले ना तेव्हा ती सुद्धा माझ्या मागे उठली. मग मी आवरलं, मग ती पण म्हणाली मी पण आवरते. मग मी आंघोळीला गेले, तिला सांगितलं की तू आंघोळ- सकाळपासून तुम्ही काय 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 टिवल्या बावल्या केल्या ते सगळं ऐकायला इथे आलो. काय वेळ आहे, प्रसंग काय आहे, तू करतेस काय 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 आहे हे? काही खरं नाही हा माई, खरंच सांगते मी, काही खरं नाही त्या पोरीचं. आपण काय नाही केलं तिच्यासाठी आणि तिने आपले चांगले पांग फेडलेत. तिने आपल्याला पोलिसात दिलं तरी सुद्धा मन मोठं करून आपण तिला पदरात घेतलं. पण मुळात तिला हे लग्न नकोच आहे. ती आणि अक्षय दोघांना हे लग्न मान्य नाही. आपणच आपलं घरातले सगळे ती दोघं जण गुणागोविंदाने नांदावे, त्यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून प्रयत्न करतो. पण त्यांच्या मनात ते नाहीच आहे. ओ माई तू जरा हळू बोलशील का? मगाचपासून मी तुला सांगते हळू बोल. हे सगळं आपलं बोलणं जर अण्णांच्या कानावर गेलं ना तर. आणि आता मी त्यांच्याशी खोटं बोलू शकत नाही. माई मी तिला फोन करून बघू का? हो ग बाई, लगेच फोन कर. तुझा फोन उचलेल तरी ती, निदान आपल्याला कळेल कुठे आहे ती. जा बाई लगेच फोन कर. फोन कर जा. हे एकदम असं ते हे झाल्यामुळे मी एकदम हे झाले ग म्हणून आता शांत हो. हे झालं मला एकदम. पण माझा त्या अमृतावर काडीत काही विश्वास नाहीये. ती पळपुटीच आहे हो. पण आपला अक्षय त्याने का करावं असं? हा कुठे गेली असेल अमृता? फोन करूनच बघते. कुणी आहे का रूम मध्ये? अमृता प्लीज दार उघडा ना, मी आत अडकलीये. अमृता अगं तू आत कशी काय लॉक झालीस? मला माहिती नाही अगं, पण ओरडून ओरडून घसा सुकला. बापरे अगं, खाली तुझ्या आणि भाऊजींच्या नावाने नुसती आरडाओरड सुरू आहे. तू चल आधी खाली.
अक्षय, तर तू इथं काय करतोयस? घरची पूजा सोडून कुठे फिरतोयस? कुठे तू? मी आलो होतो त्या वसुलीसाठी, माझ्या एका महत्वाच्या डीलसाठी आलो होतो. मी पण एका कामासाठी आलो होतो. काय थापा मारतोयस अक्षय? घरची पूजा सोडून तू उंडकतोयस? अरे काय पेढीवर येत नाही, स्वतःचा काही उद्योगधंदा करत नाही, तुझं कसलं आलंय रे काम? नाही खूप महत्वाचं काम आहे माझं. हा, महत्वाचं काम आहे? अण्णामाईंना माहितीये तुझं महत्वाचं काम? काका ऐक ना, ते संपवतो मी काम आणि मी घरी पोहोचतो लगेच पूजेसाठी. नाही 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 नाही, काहीतरी बायली सांगू नको. चल घरी चल, चल घरी, चल घरी, चल घरी चल.